श्रीराम समर्थ. सुप्रभातम. हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थांच्या प्रभाते मन या कार्यक्रमात अमृतापाध्येचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 26 सप्टेंबर. भगवंताला विसरणे ही आत्महत्याच. एकदा एका माणसाने पक्वान्न कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्याने निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे. त्यांना त्या पक्वान्याच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नाच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही. आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात. खरे म्हणजे जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते. ती खरी अनुभवानीच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दृष्टींनी पूर्ण असा एक भगवंतच आहे. त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सानिध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनाचे सार हेच असते, फक्त मांडणी निराळी. रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले. जो तो हू हू करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारुती अतिबुद्धिमान. त्याने सीतेला कसे ओळखायचे असे विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले. परंतु सुंदर स्त्री कशी असते, कशी दिसते हेच त्याला माहिती नाही. तेव्हा श्रीराम प्रभू त्याला म्हणाले, तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही. तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज. तेव्हा ती खूण मारुतीरायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले. त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काहीच राहिले नाही. मारुतीरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटले याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय त्याचे समाधान होणार नाही. म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्यांनी दिले. त्यामुळे या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला. बोधवचन. सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष 26 सप्टेंबर दशमी श्राद्ध तसेच गुरुपुषामृत योग. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षुण्य राहोत ही प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.